अरू, आताच्या आता दिग्विजयला फोन लाव. पदे दिग्विजयला फोन लाव. मला त्याच्याशी बोल. नाही सासू. तुम्ही दिग्विजयला काहीही सांगणार नाही आहात सासूबाई. या घरात मला अडवण्याची कुणाची हिम्मत नाही. तूही प्रयत्न करून बघ. सासूबाई, तुम्हाला माझी शपथ. एक मुलगी आईला शपथ देते. अरुंधती आणि दिग्विजय कधीच वेगळे होऊ शकणार नाही. कारण ते वेगळे नाहीच आहेत. सासूबाई, तुम्हीच सांगितलं होतं ना की जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं तेच घडतं. मग कदाचित हेच लिहिलं होतं नशिबात, म्हणूनच असं घडतंय. सासूबाई, ज्या नशिबाने मला दिग्विजयसारखा पती मिळाला त्या नशिबाला दोष कसा देऊ मी? आणि आता त्याच नशिबाने हे सगळं घडतंय, तर त्या नशिबाला पूर्ण हक्क आहे हे सगळं करण्याचा. आणि ह्यात दिग्विजयचा किंवा माझा दोष आहे असं नाही मानत मी. जे लिहिलंय तेच घडतंय सासूबाई. नेहमी खरं बोलणारी अरू आज खोटं बोलती. पण सासूबाई, माझ्या या खोटं बोलण्याने जर का दिग्विजय सुखी राहणार असतील तर आयुष्यभर मी खोटारडी आहे असं म्हणून सुद्धा राहायला तयार आहे. पुरी, मला सगळं पटलं असं नाही म्हणणार मी. पण एक सांगते अरू, तुला खूप सहन करावं लागणार. खूप सहन करावं लागणार आहे. माझ्या नवऱ्यासमोर मला बायको म्हणून जाता येत नाहीये. यापेक्षा मोठं दुःख काय असेल? दिग्विजयला कमनशिबी म्हणू की नशीबवान म्हणू, एवढी चांगली बायको मिळाली. पदे, एवढी चांगली सून मिळायला ना भाग्यच असावं लागतं. लढ पुढे. हिम्मत असे तोवर लढ. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच आहे. देव तुला उदंड आयुष्य दे. इतकं सगळं माहित असूनही तुम्ही असा आशीर्वाद दिला? पुरी, आशीर्वाद काय देतात याच्यापेक्षा आशीर्वाद कोणी दिला हे पाहायचं असतं. आईचा आशीर्वाद आहे हा, फुकट नाही जायचं. चला, तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं, भेटून झालं माझं काम. आता मी निघते. काळजी घ्या तुम्ही सगळे. अरे पण दिग्विजय कुठे गेला? दिसतच नाहीये तो. अरे हे बघ, नाव घेतलं आणि आला लगेच. तू कुठे निघालीस? मी निघाले बाबा. अगं मी आता आलो. आणि 2-4 दिवस थांब ना. त्याला बोलायला काय जातं? मी जर गेले नाही ना घरी तर माझा नवरा घर डोक्यावर घेईल. आणि तुला सांगू का दिग्विजय, इथे कशाला राहायचं मी? इथे मला कोणी कसल्याही कामाला हात लावू देत नाही, मग काय माझा फायदा?
गप्पा मारायच्या, अजून काय, छान मस्त मनमोकळ्या गप्पा मारू. आणि असंही तू मला सकाळी म्हणाली ना की काहीतरी बोलायचं आहे तुला माझ्याशी महत्वाचं. हो हो, बोलायचंय, खरंच खूप बोलायचंय. मग पण काय करायचं, ही घरातली माणसं बोलायला देत नाहीत ना मला. खास करून ही अरू आहे ना, अरू, ती नाही देत बोलायला. अरू येईल, खरंच मला तुझ्याशी बोलायचंय म्हणून परत येईल. म्हणजे ही वसुताई योग्य वेळी येते आणि योग्य वेळीच बोलते. तुला एवढे छान दिसायला लागलं, आता आम्हाला तू बघतोयस, पण आमची काय तारीफ स्तुती काहीच करणार नाहीस का? अच्छा, काय ना मावशी, तू थोडीशी अशी ठीकठाक आहे काय. मावशी तू एक नंबर दिसतेस. डार्लिंग. रेशमणी जावई बघ. सौभाग्यवती भव, सुखात राहा. काय ग पोरी, सुखात आहेस ना? जाऊ का? चल येते मी. ए ए ए मावशी, एक मिनिट, आम्हाला कोण आशीर्वाद देणार? हा अरू इकडे पटकन. अरे तुझ्या बायकोला तर मी केव्हाच आशीर्वाद दिलाय. आणि माझा आशीर्वाद तुम्हा दोघांच्या पाठीशी अगदी शेवटपर्यंत राहणार आहे. ए मावशी, तुला असं जाताना काहीतरी असं अशुभ बोलत जाऊ नकोस प्लीज. तुला अजून खूप जगायचं आहे, सेंचुरी गाठायची आहे. अरे हो राधिका, मी पूजेचं सांगितलेलं लक्षात आहे ना बाबा. खूप कडक सोहळं असतं हं? बघ, जमत असेल तरच करा, जमत नसेल तर करू नये. काळजी. एक 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 मिनिट, हे कसली पूजा? तू तू अरूला सांगितलीस पूजा करायला? अरू तू किती करणार आहेस अजून माझ्यासाठी? तू थकत नाहीस का ग? मावशी तू काय सांगितलंस आता अरूला? असली बायको मिळायला वेड्या नशीब लागतं, इतकी काळजी घेणारी. हे बघ, एकमेकाचं सुख दुःख वाटून घेण्याने वाढत असतं प्रेम. चला येऊ मी, निघते. व्यवस्थित जा आणि काही लागलं तर फोन कर. ओके, चल बाय बाय. सायली, एवढ्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना तिकडे? हो, सगळं ठीक आहे. तिथे संजू कसा आहे रे? खूप आठवण येते मला त्याची. कसा आहे तो सांग ना मला प्लीज. सायली, संजू अगदी मजेत आहे, तू नको काळजी करूस त्याची. आणि आता हळूहळू फिरायला सुद्धा लागलाय. हो, बर फोन दे ना. कधी एकदा बोलून त्याच्याशी असं झालंय मला. प्लीज फोन दे ना त्याला. सायली अगं, नुकताच औषध घेऊन झोपलाय तो. तू एक काम कर, उद्या सकाळी फोन कर. त्यालाही तुझ्याशी खूप काही बोलायचंय. सारखी तुझी आठवण काढत असतो. सायली प्लीज रडू नकोस. आणि संजूची काळजी तर अजिबात करू नकोस. तो माझ्याकडे अगदी आनंदात आहे, अगदी मजेत आहे. तू स्वतःची काळजी घे, ठीक आहे? ठेवतो मी आता फोन. ठीक आहे, तूही काळजी घे. बाय.
सायली रडू नकोस. अर्थात मी हे सांगणं चुकीचं आहे, कारण हे सगळं माझ्यामुळेच होतंय. पण सायली, तुझं दुःख मी समजू शकते. मला पण एक भाऊ आहे आणि तुझ्या इतकंच माझंही प्रेम आहे माझ्या भावावर. पण माझ्यामुळे तुमच्या भावा बहिणींची ताटातूट होती. संजू तुझ्यापासून दुरावला जातोय ना. तू प्लीज असं नको बोलूस का. आज ज्या भावाची मला आठवण येते ना, त्या जीव तुझ्यामुळे वाचलाय. तू नसतीस ना तर आज माझा संजू अरू, मला एकदा भेटायचंय त्याला, फक्त एकदा. हे काय दिग्विजय, हे अंथरुण. पण तुम्ही खाली का घालताय ते? अरू, आजपासून तू वरती झोपायचं आणि मी खाली. वसू मावशीने तुला काय ते ओळ पाळायला सांगितलंय. माझ्या लक्षात आलंय ते. डोंट वरी. आणि काय ना, ते वसू मावशीचं सोहळं खूप कडक असतं, त्यामुळे तोपर्यंत मला तुला हातही लावता येणार नाही. तू एवढं केलंयस माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी एवढी छोटीशी गोष्ट नाही करू शकत. आणि काय ना अरू, मला मुळातच लहानपणापासून खाली झोपायला फार आवडतं. त्यामुळे मी बरेचदा मम्मालाही सांगायचो की मम्मा, तुम्ही आहे ना वरती झोप, मी खाली झोपतो. एक्सक्यूज मी. कोणाच्याही रूम मध्ये एकदम न विचारता शिरू नये. बरं दिसत नाही ते. काही काम होतं का? काही काम होतं का? हो, ते तुमच्या औषधाची आणि ड्रॉप्सची वेळ झाली आहे ते सांगायला आले होते. माझ्या बायकोला खूप चांगलंच माहिती आहे ते. ऍक्च्युली थँक्स मेघा, कामाच्या गडबडीत विसरलेच होते मी. बरं झालं आठवण केलीस. दिग्विजय, मीच सांगितलं होतं तिला आठवण करून द्यायला. थँक्यू सो मच. ठीक आहे सगळं. मेघा, तू जाऊ शकतेस. दरवाजा बंद करून घे. यारू, प्लीज तिला समजव. असं कोणाच्याही रूम मध्ये कधीही येणं बरं दिसत नाही. आणि प्लीज तुझी कामं तिला करायला सांगू नकोस. तिला हवं तर घरातली कामं करायला सांग.
अरू अरे वा, लग्न करावं ना तर या गोष्टीसाठी. खर तर ऑफिसला जाताना बायकोची खरी किंमत कळते. अरू अरू तुला कसं कळतं का मी कुठला शर्ट घालणार आहे ते? हा अरू कुठे गेली? ब्रेकफास्ट बनवत असेल. चला रेडी होऊया लवकर. माझ्या हक्काची माणसं इथे असताना मला परक्या माणसाच्या मदतीची गरज नाही. थँक्यू. काकू सायली दिसत नाहीये, कुठे गेले? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. काकू, अरू कुठे आहे? अरे ती किचन मध्ये आहे. काकू किचन मध्ये नाही अरू. राधिका काहीतरी काय? अरू किचन मध्ये कुठे आहे? ती मंदिरात नाही का गेलेली? अरे मंदिरात गेली ती. वसुताईनी पूजा करायला सांगितली आहे ना तिला. ती पूजा करायला गेली आहे. पहाटेपासूनच गेली आहे ती. अरू सकाळपासून मंदिरात आहे? नाही मग माझी रूम कोणी आवरली? आणि माझे कपडे वगैरे सगळे बेडवर होते. सगळं अगदी अरू जसं ठेवते तसं सगळं व्यवस्थित ठेवलं होतं. आणि माझे सगळे कपडे बेडवर होते. माझं घड्याळ टेबलवर होतं. मेघा, हे तू तुला मी काल सांगितलं ना की माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. तुला एकदा सांगितलेली गोष्ट कळत नाही. आणि इतकं जर का काम करायची इच्छा असेल ना तर घरातली भरपूर काम आहेत, ती कर. दाजी समजवतील तुला. पण इथून पुढे माझ्या पर्सनल गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. माझी कामं करायला माझी बायको आहे. माझ्या कपड्यांना, माझ्या वॉलेटला, माझ्या घड्याळाला माझ्या बायको शिवाय दुसरं कोणी हात लावलेलं मला चालणार नाही. आणि बाय द वे, तू माझ्या रूम मध्ये कशी काय गेली मला न विचारता? बरं गेली तर गेली, ते माझ्या कपड्यांना हात लावलं. तुला मी आत्ताच सांगून ठेवतोय, माझ्या किंवा माझ्या बायकोच्या परमिशन शिवाय माझ्या रूम मध्ये यायचं नाही. दिग्विजय भाऊजी, ती फक्त तुमची मदत करत होती. मग नाही नाही भाऊजी, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. दिग्विजय, अरे अरे किती बोलशील तिला? बास आता. नाही मम्मा, मला बोलू द्यात प्लीज. माझ्या हक्काची माणसं इथे असताना मला परक्या माणसाच्या मदतीची गरज नाही.